आज आपण अनारशाच्या पिठाची अनारशी इथे बनवून घेणार आहे. तर हे पीठ आपण दिवाळीला बनवलं होतं आणि दिवाळीला बनवून मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. तर अगदी व्यवस्थित ते 1 महिनाभर चांगलं टिकलेलं आहे आणि मार्गशीर्ष महिना चालू झालेला आहे. गुरुवारचे उपवास आपण लक्ष्मीचे करत असतो आणि लक्ष्मीला सगळ्यात जास्त फराळामधलं किंवा नैवेद्यामधलं जास्त प्रिय असं काय असेल तर अनारसे आणि तांदळाची खीर असते. तर आज मी इथे ना नैवेद्याला बनवून घेतलं होतं, म्हणजे गुरुवारचं मी इथे नैवेद्यासाठी अनारशी बनवून घेतली होती. पीठ बनवून इथे मी ठेवलं होतं, काहीच झालं नाही, खराब झालं नाही, काहीच नाही. तर कसं बनवलं होतं तर तांदूळ 3 दिवस भिजत घातलं होतं. 3 दिवसानंतर तांदूळ निथळून असं हलकंसं आपण सुकून घेतलं होतं. मिक्सरला वाटून घेतलेले आणि मिक्सरला आपण त्याचं असं बारीक पीठ केलेलं आहे. आता 1 किलो तांदळासाठी ना मी गूळसुद्धा इथे 1 किलोच घातला होता. पाण्याचं कोणतंही प्रमाण मी बनवताना त्यामध्ये घातलं नव्हतं. अजिबात पाण्याचा हातसुद्धा किंवा एक थेंबसुद्धा मी घातला नव्हता. त्यामुळे आपलं पीठ अगदी महिनाभर टिकलेले. फक्त इथे काय ना बनवताना पीठ जरासा कडक होतं, कारण आपण तेव्हा काहीच घातलं नव्हतं. बनवताना जेव्हा तुम्ही अनारशी बनवता तेव्हा मात्र त्यामध्ये जर असं वाटलं की पीठ खूप कडक आहे आणि अनारशी व्यवस्थित थापता येणार नाही, तेव्हा चमच्याने दूध घालायचं. 2 चमचे दूध घालून परत एकदा पीठ चांगलं मळून घेतलेले. अगदी पेड्यासारखं पीठ आपलं इथे मळलं गेलेलं आहे. आता अनारसे आपण इथे थापून घेणार आहे. काय केलेलं आहे, पाटावरती खसखस अशी अंथरून घेतलेली आणि छोटासा इथे मी गोळी बनवून घेतलेली, तुम्ही बघू शकताय. हाताला जर अनारसे थापताना चिटकत असेल ना तर काय करायचं, हाताला तेल लावायचं, म्हणजे अनारशी चिटकली जाणार नाही आणि पातळ अशी अनारशी इथे थापून घ्यायची. जर तुम्हाला कुरकुरीत अनारशी जर पाहिजे नसेल ना तर अनारशी पातळ थापायची. थोडीशी हलकीशी मऊ पाहिजे नसेल ना तर थोडीशी हलकीशी ती जाड थापायची. तेल इथे गरम करायला ठेवलेलं आहे. काय करायचं, पहिलं तेल चांगलं तापवून घ्यायचं आणि मग गॅस बारीक करायचा. तेलाचं टेम्परेचर जे आहे ते मिडियम असं येईपर्यंत आपल्याला थांबायचं आणि मग त्यामध्ये थोडंसं पीठ घालायचं. पीठ पिठाला बुडबुड्या आल्या की समजायचं की अनारसे तळण्यासारखं तेल आपलं तापलेलं आहे. मग त्यामध्ये अनारसे आपल्याला एक घालून घ्यायचं. पहिलं एक अनारसं घालायचं. ते अनारसं तळून असं तेलाच्या वरती आलं की मग आपल्याला दुसरं अनारसं घालायचं. सगळी अनारशी एकदम आपण जशी भजी तेलामध्ये सोडतो तशी अजिबात सोडायची नाही, नाहीतर ती एकमेकांना चिटकली जाते. आणि मिडियम गॅसवरती आपल्याला काय करायचे, अनारशी चांगली अशी खुसखुशीत सोनेरी कलर येईपर्यंत, गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे. तळताना ना अनारशी उलटी करताना ना हलक्या हाताने उलटी करायची, कारण पीठ आपलं एकदम लोण्यासारखं पेड्यासारखं असतं आणि तेलामध्ये गेलं की ते एकदम हलकं बनतं आणि अशा वेळेस ना अनारशी सुटण्याची फार भीती असते. तर इथे तुम्ही बघू शकताय अनारशी तेलामध्ये विरघळली गेलेली नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनारशाला छान अशी जाळी पडलेली, छान कुरकुरीत अशी अनारशी आपण इथे तळून घेतलेली. झाऱ्याने अनारसे असं काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला या झाऱ्यामध्ये दुसऱ्या झाऱ्यामध्ये घालून घ्यायचं आणि चांगलं तेल इथे नितळून घ्यायचं. तर मस्त असे मी राहिलेल्या अनारशाच्या पिठाची गुरुवारच्या लक्ष्मी पूजासाठी मी इथे लक्ष्मीला नैवेद्य दाखवण्यासाठी अनारशी बनवून घेतलेली. अगदी महिनाभर सुद्धा आपलं हे पीठ तसं तसं राहिलेलं आहे, वास लागलेला नाही आहे, खराब झालेला नाही आहे आणि अनारशी एकदम छान अशी जाळीदार झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता किती पातळ थापली होती तरी छान अशी फुगून टम्म झालेली, जाळीदार झालेली, कुरकुरीत अनारसे झालेले. रेसिपी अगदी साध्या सोप्या पद्धतीने मी इथे दाखवलेली आहे. उरलेल्या पिठाची अनारशी बनवून इथे घेतलेली आहे. तुम्हाला ती कशी वाटली हे कमेंट